नमस्कार, मी पूनम. न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत. या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडींचा. लोकसभा निवडणुकीत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवाराला 76,000ची लीड मिळाली. यात पिंपरी मधून 16,000ची आघाडी दिली, भोसरी मधून 9,000ची, तर पिंपरी मधूनही महायुतीच्या उमेदवाराला फायदा झाला. विधानसभा निवडणुकीत देखील तिन्ही मतदारसंघात महायुतीचे उमेदवार जिंकून आलेत. आजपर्यंत कधीही पिंपरी चिंचवड शहराला मंत्रीपद दिले नाही. यंदा भाजपच्या वरिष्ठांनी शहराला मंत्रीपद द्यायला हवे अशी मागणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी केली. पुण्यातील सिंहगड इन्स्टिट्यूटने महापालिकेचा 47.43 कोटी रुपयांचा मिळकत कर थकवलाय. शिवाय न्यायालयाच्या आदेशानंतरही पैसे भरले नाहीत. त्यामुळे अखेर वाजत गाजत संस्थेच्या 26 इमारती जप्त करण्यात आल्यात. महिनाभरात पैसे न भरल्यास या इमारतीचा लिलाव करून पैसे वसूल करण्याचा इशारा देण्यात आलाय. पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतुकीचा कणा असलेली PMPML ची संचलन तूट सुमारे 900 कोटींच्या घरात पोहोचली. ती भरून देण्याची जबाबदारी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकावर आहे. आता या संचलन तुटीचा ताण येत असल्याने PMP बसचे तिकीट दरवाढ करण्याबाबत प्रशासकीय पातळीवर चर्चा सुरू आहे. याबाबत लवकरच महापालिकेकडून PMP प्रशासनासमोर हा मुद्दा मांडला जाणार असल्याचं स्पष्ट केलंय. फेंगल चक्रीवादळानंतर राज्यातील वातावरणात बदल होतोय. कधी थंडी तर कधी आभाळ अशी परिस्थिती निर्माण झालीय. राज्यातील काही भागात पाऊस पडतोय. आता कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातही काही जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे हवामानशास्त्र विभागाने ही शक्यता वर्तवली. त्यामुळे पुढील 3 दिवस राज्यावर पावसाचे सावट असून काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय. भोर तालुक्यात भात हेच प्रमुख पीक असून भात काढणीची कामे जवळपास उरकली आहेत. भात शेतीच्या कामासाठी शेतकरी सर्वात जास्त वेळ शेतात राबत असल्याने याच काळात सर्पदंशाच्या घटना वाढत आहेत. मागील 6 महिन्यात भोर तालुक्यात 97 सर्पदंशाच्या घटना घडल्या असल्याची नोंद असून त्यातील एकूण 90 जणांवर भोर मध्ये उपचार केलेत. मात्र सर्पदंशाच्या एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. श्री क्षेत्र नारायणपूर येथे दत्त जन्म सोहळा परमपूज्य श्री सद्गुरू नारायण महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने व परमपूज्य टेबे स्वामी तथा पोपट महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली 3 दिवस दत्त जयंती सोहळ्यानिमित्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आरोग्य, विद्युत, पाणी आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांनी आपापली जबाबदारी सांभाळावी अशा सूचना देण्यात आल्या. सासवड कापूरहोळ मार्गे जाणाऱ्या जड वाहनांना बंदी केल्याची माहिती सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी दिली. जुन्नर वन विभागात बिबट्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन बिबट्यांपासून नागरिकांचे संरक्षण होण्यासाठी घरगोट्यांभोवती सौर कुंपण, नेक बेल्ट आदी उपाययोजना जुन्नर वन विभागामार्फत राबवण्यात येतात. त्यासाठी जुन्नर उपवन संरक्षक अमोल सातपुते यांनी सौर दिवे आणि तंबूची संकल्पना मांडली होती. त्यानुसार मेंढपाळांना बिबट्यांपासून सुरक्षितेसाठी जुन्नर वन विभागामार्फत 400 सौर दिवे आणि तंबूचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती सातपुते यांनी दिली. शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार कुकडी पाटबंधारे विभागाने डिंबे धरणातून डिंबे डावा व मीना शाखा कालव्यात, तर पिंपळगाव जोगे धरणातून पिंपळगाव जोगे कालव्यात रब्बीचे आवर्तन सुरू करण्यात आले. या पाण्याचा लाभ जुन्नर, आंबेगाव, शिरूर, पारनेर तालुक्यातील सुमारे 35,000 हेक्टर क्षेत्रातील रब्बी पिकांना होणार आहे. आवर्तन सुरू झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून कांदा लागवडीच्या कामांना आता वेग येणार आहे. या बातमीसह वेळ झाली पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबण्याची. पाहत रहा न्यूज अनकट.